आपल्याकरिता त्यांना आता नवीन कॉलला नाही कारण ही स्पर्धा अत्यंत मानाची आहे, प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. चोरमन कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ खेरडी सिद्धोरवाडी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचा आपण हा महामुकाबला पाहतोय. महामुकाबला अंतिम सामन्यात दाखल झालेला केदारनाथ गाणे संघ या मैदानात दाखल झालेला आहे. त्या पाठोपाठ त्यांचा प्रतिस्पर्धी संघ अर्थातच ज्याने अप्रतिम अशा प्रकारची कामगिरी केली, अशा प्रकारचा सिद्धिविनायक कळकवणे हा संघ देखील थोड्या वेळात दाखल होणार आहे. या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसामध्ये आपण एकूण प्रथम क्रमांक 10,026 आणि आकर्षक चषक असणार आहे. त्याचबरोबर त्यांचा प्रतिस्पर्धी संघ हा देखील या ठिकाणी दाखल झालेला आहे. या दोन्ही संघांचे आपण पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. महाराष्ट्र खेळीला सम्राट जगदीश गणेशची जोड अशा प्रकारचे टाळ्या होऊ दे. बघूया प्रेक्षक कशा टाळ्या देतात त्या. कोणाच्याही टाळ्या होत नाही. टाळ्या बघूया. अंतिम सामन्याचा प्रारंभ होत असताना केदारनाथ गाणे संघाचा एक आक्रमक अशा प्रकारचा चढाईपटू आहे. हर्ष जाधव कडून ही चढाई केली, मंदार जाधव याच्याकडून ही चढाई केली जाते. ज्या मंदारने आपण गेली कित्येक वर्ष या केदारनाथ गाण्याच्या खात्यात खेळताना पाहिलेला आहे. अशा प्रकारचा हा मंदार जाधव आपली चढाई पहिल्या डावातील अंतिम सामन्यातील चढाई निरंकपणे संपवतो. तदनंतर मात्र चढाईची जबाबदारी ती केदारनाथ गाणी संघाचा प्रतिस्पर्धी संघातील कळकवणे संघाचा 9 नंबर दर्जे घेतलेला चढाईपटू. मी दोन्ही संघांना विनंती करतो, आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या दिशेने पाठवायचा आहे. संधी मिळाली आणि त्या संधीचे जोडे केले. अंतिम सामन्यातील या पहिल्या डावात पहिला गुण सिद्धिविनायक कळकवणेच्या खात्यात. अशोकजी लांबे हेही या ठिकाणी दाखल झाले. मी त्यांना विनंती करतोय, आपण व्यासपीठावर येऊन स्थान पकडण्याचे. आदरणीय अशोकजी लांबे, अंतिम सामन्यातील ही लढत फक्त 2-2-2 आणि एक अशा प्रकारचा क्षेत्रक्षण आहे. या क्षेत्रक्षणाला छेदायचं भेदायचं, कारण महाअंतिम सामना महामुकाबला आहे. या महामुकाबल्यामध्ये जर आपलं नाव या चषकावरती कोरायचं असेल तर सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. कमीत कमी चुका कराव्या लागतील. 2 नंबर दर्जे घातलेला सिद्धिविनायक कळकवणे संघाचा हा चढाईपटू आहे. निदान रेषा पार करतो स्वतःच्या बरोबर डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यातून त्यांनी प्रारंभ केल्या. समोर मात्र 2-2-2 अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण केदारनाथ गाणी संघाकडून. केदारनाथ गाणी संघाचा हा संपूर्ण आपण क्षेत्ररक्षणाचा भाग पाहतोय. अगदी केदारनाथ गाणी संघाला स्वतःचं खातं उघडण्याकरिता प्रतीक्षा करावी लागते. मंदार जाधव 2 और 5 स्पेशलिस्ट म्हणून ज्याला केदारनाथ गाण्याच्या संघामध्ये स्थान दिले गेले. अशा प्रकारचा 3 नंबर दर्जे घेतलेला चढाईपटू या ठिकाणी ही चढाई करतो. 30 सेकंदाचा कालावधी आहे. या कालावधीत त्याला गुण प्राप्त करणं अनिवार्य आहे. अशा वेळेला तो चढाई करतोय, हळूहळू जातोय. या चढाईतलं काउंटडाऊन सुरू झाल्यानंतर तो अत्यंत वेगाने आक्रमण करणार आहे. आणि काउंटडाऊन सुरू इथे साखळी जखले गेले. एक चांगल्या प्रकारची साखळी केली आणि त्या साखळीत मात्र अत्यंत चांगल्या पद्धतीने पकडत मंदार जाधवला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. पहिल्या दिवसाचा मानकरी हा जो बहुमान आहे त्याकरिता रोख रक्कम 1,000 रुपये ऍडव्होकेट माननीय विश्वजित यादव याचकडून आणि त्याचबरोबर याच पहिल्या दिवसाच्या मानकरीकरिता स्पोर्ट्स बॅग आहे आणि ही बॅग आपल्याला प्राप्त केले अखिल सुनील झोडे याचकडून. आणि या पहिल्या दिवसाचा मानकरी ठरतोय तो खेळाडू आहे अर्थातच विठलाही उंडरेवाडी संघाचा संकेत काँग्रेस. पहिल्या दिवसाचा मानकरी संकेत, कॉंग्रॅच्युलेशन. आपल्याला विनंती आहे आपलं पारितोषिक स्वीकारण्याकरिता मंचावरती यायचं आहे. मैदानात मात्र एक चांगली पकड झाली. केदारनाथ गाडी संघाने आपल्या या खेळावरती निश्चितच पकड मिळवण्याकरिता प्रयत्न करावे लागणार आहेत. दोन्ही संघ या ठिकाणी ही झुंज देताना बहुत ही बेहतरीन मुकाबला है. दो का यहाँ पर ये डिफेंस है. संकेत जी उतरे आपको आपका प्राइज लेने के लिए मंच पर आना है.
फर्स्ट डे प्लेयर ऑफ द फर्स्ट डे संकेत उमरे, टीम नेम विटलाई उमरेवाड़ी। जरूर यहाँ पर देखेंगे तो 9 नंबर के ये खिलाड़ी है जो रेड करते हुए अपने ही टीम के लिए ये देखेंगे क्या इनका फुटवर्क है। आपको मालूम है आपके मोबाइल में नेटवर्क और कबड्डी का फुटवर्क बहुत ज्यादा जरूरी है। नेटवर्क नहीं होगा तो मोबाइल काम का नहीं होता है और फुटवर्क कबड्डी में नहीं होगा तो आपको कबड्डी खेलना भी यहाँ पर तकलीफ वाली होती है। लेकिन इस बार ये हटके हटके खिलाड़ी है, डू और डाई पीरियड है। इस बार तब हो चुका माननीय अनंतजी आठवले यांना विनंती आहे आपल्या शुभहस्ते मार्गदर्शन करावं। माननीय अनंतजी आठवले पहिल्या दिवसाचा मानकरी संकेत कोंडरे, त्या संघाचे नाव आहे विटलाई कोंडरेवाडी। अतिशय दर्जेदार कामगिरी केली आणि पहिल्या दिवसाचा तो मानकरी ठरतो। रक्कम 1000 रुपये आणि आकर्षक ब्रँडेड अशा प्रकारचा या ठिकाणी ही बॅग देखील त्याला प्रदान केली जाते। एक खिलाड़ी अब देखेंगे यहाँ पर ये क्या करते हैं, जरूर यहाँ पर वापस आते हैं। वापस आने के बाद इधर हुई भारतीय जनता पार्टीचे नेते आणि त्याचबरोबर राष्ट्रीय नेता प्रोडक्टचे सर्वेसर्वा माननीय प्रशांत यादव साहेब यांचे या ठिकाणी आत्महत्या त्यांच्यासमोर आपण भाग्य व्यक्त करण्याचं ग्रामीण चिपळूण तालुक्याचे अध्यक्ष धीरज धोरण ही या ठिकाणी और बाकी पड़ गए हैं 5 खेळाडू मैदानात असली तर चिपळूण आणि एक मध्ये सिद्धी अत्यंत गरजेचं या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झाले ही महत्वाची कार्यक्रम म्हणजे सिद्धिविनायक कळकवले संघाकडून सिद्धिविनायक कळकवले संघाचा एक हुकमी अशा प्रकारचा चढाई फुटून या ठिकाणी ही चढाई करतो 9 नंबर दर्जे घेतलेला चढाई आहे ज्याचा बांधा तर मजबूत बांधा आहे आणि कबड्डीला साजेशी अशा प्रकारची त्याची फुटबॉलची पद्धत आहे। अर्थातच ज्याला आपण पद्धतादित्य म्हणतो ते उत्तम प्रकारचं पद्धतादित्य आहे। समोर पहा एकूण 4 खेळाडू आहेत 2-1 अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण लावलं गेलं होतं ते म्हणजे या चढाई पद्धतीला जपण्याकरिता आता मात्र चढाई करण्याची जबाबदारी आहे केदारनाथ गाडी संघाचा उंच पुरा अशा प्रकारचा चढाई पद्धत आहे। 4 नंबरचा संघ हा चढाई पद्धत आहे जोटाच्या बरोबर डाव्या कोपऱ्यात येतोय त्याला मात्र रोखलं जातं का ते पाहायचंय निदान रेषा पार केली आहे आक्रमक अशा प्रकारची चढाई करतो तो कारण त्याला माहिती आहे की महाअंतिम सामना आहे आणि या महाअंतिम सामन्यामध्ये आपल्याला विजय प्राप्त करायचे तर चांगली कामगिरी करायची सहजरित्या रोखले गेले चांगली पकड होते सिद्धिविनायक कळकवले संघाचा या आता खेळ चाललेला सुपर टॅकल नाव आहे 3 खेळाडू मैदानात आहेत सिद्धिविनायक कळकवले जबरदस्त पकड केली गेली आहे एक खेळाडू बाद केला परंतु सुपर टॅकलच्या स्वरूपात एकूण 2 गुण प्राप्त होत आहेत। जयमान कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीने अनेक उपक्रम राबवले जातात त्यामध्ये नवरात्र उत्सव असेल त्याचबरोबर विविध अशा प्रकारचे आमच्या विद्यार्थ्यांचा देखील या ठिकाणी सत्कार समारंभ आयोजित केला जातो। त्याचबरोबर आपल्या छोट्या म्हणजे शालेय कबड्डी स्पर्धेमध्ये देखील याच वाडीतील अनेक खेळाडू अनेक महाराष्ट्र स्तरापर्यंत गेलेले आपण पाहिले हा संपूर्ण इतिहास आहे आणि या इतिहासाचा आपण या ठिकाणी हा सगळा अनुभव घेतो त्याचे साक्षीदार होतो। एकूण 4 खेळाडू मैदानात आहेत 2 नंबर जर्सी घेतलेला विकास या ठिकाणी
ज्या पहिला सेमीफायनलचा सामना होता त्यामध्ये 7 गुण प्राप्त केले होते, एकाच चढाईत 7 गुण प्राप्त करणारा हाच विकास या ठिकाणी ही चढाई करतोय. मित्रांनो, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या विकास करता. खूप चांगली कामगिरी आपल्या संघाला या अंतिम सामन्यात आणण्यामध्ये त्याचा सिंहाचा वाटा होता. चढाईची जबाबदारी ती मंदार जाधवच्या खात्यावरती आहे. मंदार जाधव पाहूया काय करत होते. केदारनाथ गाडे संघाच्या वतीने त्याची चढाई असणार आहे. तो मात्र या ठिकाणी अत्यंत जलदगतीने चालत होते. 2-2-2 अशा प्रकारचे क्षेत्रक्षण या नंबरला रोखण्याकरिता आहे. निदान रेषेवरती तो खेळतोय, बोनस टिपण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर दावा रक्षक आहे, या दावा रक्षकाच्या बाजूला तो बोनस टिपण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर मात्र त्याला कोणत्याही प्रकारचा गुण प्राप्त होत नाहीये. बहुत ही बेहतरीन यहाँ पर ये मुकाबला है. 4 नंबर के ये खिलाड़ी है सिद्धिविनायक कलकत्ता की तरफ से अपरेड की जिम्मेदारी अपने कंधे पर लेते हुए 4 खिलाड़ी अंदर होने के बाद अब देखेंगे ना तो इनके लिए सब बहुत कठिन बात है. लेकिन यहाँ पर मेहमान आते हुए माननीय आदरणीय विनोद मोरे, सतीश मोरे, जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, त्यानंतर चिपळूण तालुक्याचे ग्रामीणचे अध्यक्ष विनोद मोरे, माननीय सौभाग्यवती राजे सतीश मोरे यांचंही या ठिकाणी आत्ताजवळ माजी सरपंच कापसाळच्या त्यांचंही आम्ही अत्यंत मनापासून या अंतिम सामन्याच्या निमित्ताने स्वागत करतो. अनेक अशा प्रकारचे आपण दिग्गज मान्यवर या व्यासपीठावरती पाहतोय. अंतिम सामना आहे आणि या अंतिम सामन्याची ही लढत बघतोय. बहुत ही बेहतरीन मुकाबला है. 3 नंबर की ये खिलाड़ी गाने के पीछे देखेंगे ना वो विजय अजमल है, जिन्होंने संघर्ष क्रीड़ा मंडल की तरफ से अच्छा योगदान दिया है, अच्छा कंट्रीब्यूशन है कबड्डी के लिए. इस गाने का बहुत ही बड़ा योगदान है, कंट्रीब्यूशन है. लेकिन कलकत्ते के पास भी यहाँ पर इसी तरह का कंट्रीब्यूशन है. 2 नंबर के ये खिलाड़ी है विकास, जिन्होंने बहुत ही बेहतरीन काम किया था. आज के दिन इन्होंने बेमिसाल काम किया था. 4 खिलाड़ी विपक्ष में इनको रोकने के लिए तैयार होते हुए, क्योंकि इन्होंने एक ही रेड में 4 नहीं 7 अंक लिए थे. तो यहाँ पर रेड करते हुए खाली हाथ वापस आने के लिए तैयार है, क्योंकि इस रेड का काउंटडाउन शुरू होता होगा. काउंटडाउन शुरू होने के बाद वो खाली हाथ वापस आएंगे और प्रस्तुत करने का प्रयास करते हुए इस बार शिकार करने का जरूर प्रयास किया था. माननीय अशोकजी लांबे, आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे. प्रसिद्ध अशा प्रकारचे समालोचक कुंभारली गावचे सुपुत्र हे या ठिकाणी दाखल झाले आहेत. त्यांचंही आम्ही या शेवटच्या सामन्याच्या निमित्ताने अंतिम सामन्याच्या निमित्ताने मनापासून स्वागत करतो. 9 नंबर दर्शनाचा हा चढाईचा आहे. 2-1-1 अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण निदान दिवसा पार करतो. परंपरा स्वतःच्या उजव्या कोपऱ्यातून त्याने प्रारंभ केला होता. मध्य रक्षकावरती तो आपली या ठिकाणी नजर ठेवतो. त्यानंतर त्याला उलकावणी देतो, पुन्हा मध्य रेषेवरच्या मध्यावरती येतोय आणि त्यानंतर पुन्हा आपल्या प्रांगणात जातो. टाळ्यांच्या कडकडाटासह पुन्हा डू ऑर डाय स्पेशालिस्ट हा या ठिकाणी मैदानात चढाई करतोय. मंदार जाधवची ही चढाई आहे. मंदार जाधव काय करणार यासाठी पाहणं गरजेचं आहे. 2-2-2 अशा प्रकारचे क्षेत्रक्षण मंदार जाधव या या तर दुसऱ्या वेळेला या ठिकाणी जखडलं गेलं. तू मागो विकास मागो विकास, अरे मागो मागो. 9 नंबर सभापती चढाईची जबाबदारी आपल्या खात्यावरती घेणारा हा खेळाडू पाहूया कशा पद्धतीने चढाई करत होते. समोर मात्र क्षेत्रक्षण 7 जणांचे क्षेत्रक्षण आहे. 2-2-2 आणि 1 अशा प्रकारचे क्षेत्रक्षण आहे. डावा रक्षक उजवा रक्षक आणि त्याचबरोबर मध्यावरती 9 नंबरचा उजव्या बाजूचा हा मध्य रक्षक आहे. मध्य रक्षकावरती तो
आपल्या हाताने आक्रमण करण्याचा प्रयत्न करतो, परंतु स्वतःचा बचाव मात्र त्यानंतर तोच मध्यरक्षक साहेबची भूमिका बजावतो. समोर मात्र एकूण 2 खेळाडू आहेत. सुपर टॅकल ऑन आहे. एका खेळाडूला जर बाद केले गुणांची कमाई असेल, परंतु तू स्वतःला यशस्वी करतो. यशस्वी अशा प्रकारची त्याची ही चढणी आहे. फिर एक बार हम तहेदिल से स्वागत करते हैं के साथ हम इस मैच का आनंद लेते हैं. ये फाइनल मैच है, ग्रैंड फिनाले है और केदारनाथ जाने की तरफ से ये खिलाड़ी है जिनके ये आउट होते हुए जरूर बोनस के साथ साथ इन्होंने खुद को भी यहाँ पर सरेंडर किया और केदारनाथ जाने की पूरी टीम इन होती हुई. कबड्डी में एक अलग सा रूल है जो बहुत बेहतरीन रूल है. बार बार मौका मिलता है. एक बार क्रिकेट में आउट होने के बाद मैदान में जाने के लिए कोई भी मौका नहीं होता है, लेकिन कबड्डी में ये मौका होता है. 2-2 को और 1 का डिफरेंस से पूरी टीम देखेंगे तो केदारनाथ जाने की मैदान के अंदर है. जरूर देखेंगे इनको टच लाइन के पीछे ही उतरने की कोशिश की है केदारनाथ जाने में, लेकिन कलकत्ते की ये जो है जिन्होंने भी यहाँ पर ज्यादा जल्दबाजी भी नहीं की. आता मात्र इथे एक चांगल्या प्रकारचा आपण सामना पाहतो. एक गंभीर अशा प्रकारचा सामना आहे. अंतिम सामना केदारनाथ गाडी विरुद्ध सिद्धिविनायक कळकोणे संघ या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना तर केदारनाथ गाडी संघाच्या 3 नंबरवरती चढाईपटू कोणत्याही प्रकारची गुणाची कमाई न करता निरंतरपणे तो चढाई पूर्ण करतोय. नंबर हा रेडर या ठिकाणी चढाई करतोय. चढाईपटू या ठिकाणी ही चढाई करतोय. एक उपरी चढाईपटू आहे याच्या खंडावरती पूर्णतः सिद्धिविनायक कळकोणे संघाची ही मदार असते चढाईची. तो मात्र खोलवर जातो, बोनस टिकण्याचा प्रयत्न करतोय. पाहूया थम्सअप केला जाणार का, बोनसची पोझिशन झाली का हे पाहणं देखील खूप गरजेचं आहे. जोपर्यंत पैशाचं पण एमटी आहे त्यानंतर मला वाटतं खेळलं जाणार का, 4 नंबर हा गाड्याला गरम कर, गाड्याला गरम कर. रोखले गेले. केदारनाथ गाडी पूर्ण एक पकड यशस्वीरित्या पकडली गेली. पहिल्या डावाचा या ठिकाणी हा अंत होतो. सन्मान करतील सन्माननीय आदित्य आदवडे यांना विनंती आहे. गोड साहेबांचा यथोचित सन्मान करते. गोटा टाळ्या वाजवते यांना विनंती आहे. तसेच प्रेक्षक आहेत पोलीस स्पर्धा यस 16 ठिकाणून आलेले खेळाडू कधी राजकारण त्याच्यामुळे आम्हा सगळ्यांना मला खात्री आहे त्या काळात आणि थोडं मोठे होते आणि तुम्ही एकत्र या. प्रत्येक दिवसाचा मानकरी हे बक्षीस देखील आपल्या मंडळाने लावण्यात आणलं होतं. तुम्हाला सुरू केले यास्ते स्पोर्ट बॅग व संघर्ष क्रीडा मंडळाचे माजी खेळाडू विश्वजित यादव सर यांच्याकडून प्रत्येक 1,000 रुपये लावण्यात आले होते. दुसऱ्या दिवसाचा मानकरी ठरलाय जे हनुमान खेळी संघाचा शिवम सहानी आपलं बक्षीस घ्यायचं. विनोदची गुरुवांना विनंती आहे आपल्या शुभ असते. दुसऱ्या दिवसाने मानकरी शिवम सहानी याला पारितोषिक द्यायचंय. जयगड खेळी संघाचा शिवम सहानी दोघं टाळावर उतरलो. दुसरा दिवस ज्याला उत्कृष्ट चाळीच्या जोरावर आपला संघ गाजवला व उपांत्यपूर्वीसाठी प्रवेश करून दिला होता तोच शिवम सहानी. प्रत्येक जिल्ह्याचे त्या नेतृत्व नाशिक येथील स्पर्धा पार पडली होती त्या मैदानात आपल्या जिल्ह्याचे नेतृत्व केलं होतं. धन्यवाद शिवम. भूक लागायची आमच्या मंडळाच्या सर्व सदस्यांना वेळोवेळी सहकार्य करणारे व त्यांचा मुंबईला व्यवसाय निमित्त असते तर आमच्या मंडळ त्यांचं कायम असतं व खास ते यादव वाढदिवसानिमित्त उपस्थित राहिलेले
दिलीप दादा शुभम यांचा मंडळाच्या वतीने सन्मान करते विनोदचे भरण यांना विनंती आहे की आपण दिलीप दादा शुभम व सन्मान करायचा आहे. वा रे सो हा धर आणि जरा फोडून त्यात मला लय भूक लागली. दिलीप तृतीय क्रमांकाचा पार्टिसिपेट आपले होते रोख रक्कम 5,026 व आकर्षक चषक. गणेश कल्पेश्वर यांचा सर्वेश्वर विद्यार्थी कार्यक्रम यांचा वतीने सन्मान होत आहे. धन्यवाद गुरुसाहेब. तिथे द्वितीय क्रमांक यांच्याकडून प्राप्त झालं होतं मंडपवाले यांचे 2 ओंकार शिवगण विराज शिवगण यांनी आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. शिवगण बंधू मंडपवाले यांच्या वतीनं ओंकार शिवगण व विराज शिवगण अत्यंत वेळ चालू आहे. मनोज शिवगण यांना विनंती आहे की आपण यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. किती 7 काहीतरी 12 होते. चांगली मॅच होती ना. चांगल्या प्रकारचे सामना होते. चौथा 4 नंबर बसलेला चढाई करतो. या व्यासपीठावरती अनेक मान्यवर आहेत आणि या मान्यवरांच्या साक्षीने हा सामना होतो. 2-2-2 आणि एक अशा प्रकारचं क्षेत्रफळ मध्यावरती आपण एक चांगल्या प्रकारचा हा सामना पाहतो. कोणी संघाची गुणसंख्या 13 तर केदारनाथ गाडी संघाची गुणसंख्या 14. पहिल्या हाफनंतर केदारनाथ गाडी संघाकडे फक्त 6 गुण होते आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या डावामध्ये एक चांगल्या प्रकारची कामगिरी केली. बहुत ही बेहतरीन यहाँ पर काम किया है, कमबैक किया है और कमबैक करने के बाद अब 6 नंबर के लिए खिलाड़ी है जो यहाँ पर वेट करते हुए इनकी फुटवर्क की देखेंगे तो बहुत ही तारीफ करनी पड़ेगी. वही तारीफ करने वाले खिलाड़ी वहां पर होते हुए अब रेड इनका एम्प्टी है और दूसरे हाफ के ये जो मला वाटतंय आपण जरूर या ठिकाणी आपण पाहतोय ते म्हणजेच महत्वपूर्ण अशा प्रकारचा सामना पाहतोय. 2-2-2 आणि एक अशा प्रकारचा क्षेत्रफळ चढाई केली जाते ते म्हणजेच सिद्धिविनायक गणपती संघाकडून केदारनाथ गाडी संघाचा मंदार जाधव या ठिकाणी ही चढाई करतोय. मंदार जाधवची थ्रो दुर्वा स्पोर्टचे सर्व आणि त्याचबरोबर ते आहे आपण व्यासपीठावरती यायचं अतिशय सुंदर सामना दर्जेदार सामना 2 नावाची चढाई. या चढाईत मात्र पाहूया कशा पद्धतीने कामगिरी केली जाते ती. 2-2-2 अशा प्रकारचं क्षेत्रफळ चढाई नियंत्रित करणं खूप गरजेचं आहे. स्वतःवरती नियंत्रण आणि त्याचबरोबर यशस्वी अशा प्रकारची कामगिरी या सगळ्या गोष्टीच्या पार टाकण्यामध्ये रेषेवरती चढाईपटू गेला होता आणि त्याला मात्र मागे ओढले गेले. अर्थातच एक चांगली अशा प्रकारची पकड केली होती ती म्हणजेच केदारनाथ 2-2-2 आणि एक अशा प्रकारचा क्षेत्रक्षण. सिद्धिविनायक कळकोडे संघ या संघाकडून या चढाईपटूला रोखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. निदान दिशा पार करतोय. पदचालित्य अत्यंत चांगल्या प्रकारचं पदचालित्य आहे आणि या पदचालित्याच्या जोरावरती आपल्या संघाला या स्पर्धेतल्या अंतिम सामन्यामध्ये विजय प्राप्त करून देण्यामध्ये ज्याचा सिंहाचा वाटा आहे अशा प्रकारच्या या चढाईपटूची चढाई संपते. त्यानंतर मात्र सिद्धिविनायक कळकोडे संघाचा हा चढाईपटू चढाई करतोय. 2-2-2 आणि एक अशा प्रकारचा क्षेत्रक्षण बोनस टिपण्याचा प्रयत्न करतोय. मध्य रेषेवरती गेलाय त्यानंतर मात्र पुन्हा प्रयत्न मध्यरक्षकावरती तो हाताने स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता. इथे मात्र चांगला प्रयत्न होता, खोलवर केला होता. पायांचा आणि हाताचा वापर चांगल्या प्रकारे केला
आणि हाताचा स्पर्श मात्र होऊ शकत नाहीये. स्वतःचा बचाव केला गेलाय. 2-2-2 अशा प्रकारचं क्षेत्रक्षण. पुन्हा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 6 खेळाडू सिद्धिविनायक कळकोडे संघाचे मैदानात आहेत. रिवायवल होणं खूप गरजेचं आहे. रिवायवल झाल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा चैतन्यमय अशा प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक वेगळ्या प्रकारची टच करतोय आणि तो टच सह तो परतलाय. पुन्हा ज्याला पहा पहिल्या डावात दुसऱ्या डावात शिकार केले गेले. डू ऑर डायचा चढाई करता तो स्पेशालिस्ट म्हणून आपण ओळखतो. डू ऑर डायचा हा स्पेशालिस्ट आपण पाहतोय. तो मात्र बोनस टिपण्याचा प्रयत्न करत होता. बोनस सह परतला. डू ऑर डायची चढाई यशस्वी गेली आणि त्यानंतर अशा प्रकारचं क्षेत्र केला गेला. डावी बाजू उजवी बाजू आणि या दोघांमध्ये या चढाईपटूला रोखलं गेले. तुम्हाला माहिती आहे की समूहाचा किती फायदा होतो. या ठिकाणी उपस्थित होते. त्यानंतर आपल्या स्पर्धेच्या या सदिच्छा भेटीकरिता ते उपस्थित आहेत. त्यानंतर या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित असणारे माननीय संतोषजी शिंदे ज्यांना पहा महाराष्ट्र शासनाचा क्रीडा पुरस्कार प्राप्त झाले. क्रीडा कार्यकर्ता पुरस्कार प्राप्त झाले. उभारणीचे सुपुत्र संतोषजी शिंदे यांचाही या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय. मी सुधीरजी शिंगवत यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेतील हे आमचे सर्व निवेदिता. चतुर्थ क्रमांक ज्यांच्याकडून रोख रक्कम 5,026 प्राप्त झाली ते श्रीयुत प्रशांत गोविंद सुतार. रुपेश शिगोर यांना विनंती आहे. आपल्या शुभ हस्ते चतुर्थ क्रमांकाची रक्कम रोख रक्कम 5,056 यांनी तरतूद केली. अशा प्रकारचे प्रसाद वासुदेव सुतार आणि प्रशांत सुतार विजय जडे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. तुझ्यासाठी सम्राट सर स्कोर दाखवतोय सारखा पर रेडला मी तसेच जे हनुमान कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचं ते आमचं जे हनुमान म्युझिकल ग्रुप आहे त्यांच्याकडून या वर्षीची रोख रक्कम 10,000 व आकर्षक चषक प्राप्त झाले होते. म्युझिकल ग्रुपचे ज्येष्ठ सदस्य प्रसाद शिगवण अविनाश शिगवण यांना विनंती आहे आपण आपला सन्मान स्वीकारायचा. विनोदजी भोरांना विनंती करतो म्युझिकल ग्रुपचा सन्मान होतोय. त्याच्याकडून आपल्या स्पर्धेला 1 नंबरचं बक्षीस मिळालं 10,026 वार्षिक चषक. त्यांच्या वतीनं त्यांचे ज्येष्ठ सहकारी सन्मान स्वीकारतात प्रथमेश नाईक व अविनाश शिगवण. पुढे फलक 18 केदारनाथ गाडे तर सिद्धिविनायक कळकोडे 2 गुणांची आघाडी आहे केदारनाथ गाडे संघाकडे. शेवटची 5 मिनिटं शिल्लक आहेत. आता अजून आता विकासनी मारायच्या का तिकडे वर आता मारणच बघाय त्यांनी उगाच यायला
दर्शनाच्या खाली गेलो होतो तिकडे जेवायला आपले 12 वाजता जेवायला गेलो 12 वाजता गेलो कुठं ते आता काय होईल आणि नंतर 2-3 नंतर घरात 12 घरात बाराची फॅक्टरी कुठल्या म्हणलं घालणार अंतिम क्षणाला मात्र यंदा शेवटची 2 गुणांची कमाई करतोय आणि आपल्या सगळ्याला भरपूर सिद्धी प्राप्त करतोय. चिदांबर गणेश शिंदे त्याच्यावर आपण थोडासा पिछाडी करतो वरती होता फक्त त्यांच्या खात्यात 6 गुण होते. आता मात्र त्यांच्याकडे आघाडी आहे अशा प्रकारचा हा खेळ या ठिकाणी करताना आपण पाहतो. दुसऱ्या भागात उत्तुंग अशा प्रकारची कामगिरी केली सर्वोच्च कामगिरी मात्र स्वतःला सरेंडर करतोय. केदारनाथ गाणे संघ आक्रमक पद्धतीने शेवटच्या 5 मिनिटांमध्ये समोरच्या संघाला नामोहरण करण्याचा प्रयत्न करतोय. 5 नंबर दर्जा घेतला चढाईपटू त्याला रोखण्याकरिता समोरचा संघ सज्ज झाला. केदारनाथ गाणे संघाच्या या चढाईपटूला रोखण्याकरिता सज्ज आहे तो म्हणजेच सिद्धिविनायक कळकोडे संघ. सुपर टॅकल ऑन आहे 3 खेळाडू मैदानात आहेत. सुपर टॅकल ऑन असताना मात्र चढाई केली जाते. सुपर टॅकल या ठिकाणी होणार का संधी देत नाहीये कारण त्याला माहित आहे शेवटची 3 मिनिटं असताना आपल्या खात्यामध्ये या ठिकाणी लीड आहे अर्थातच आघाडी होते. आजच्या मंडळ यांच्या कबड्डी स्पर्धेला उपस्थित भारतीय जनता पार्टीची यांच्याकडून 25,000ची देणगी आहे. मंडळाचा आभार आहे. माझ्या त्याला आवडलेलं आहे. आणि त्यांच्याकडून एक निरोप आहे की प्रतिवर्षी येणार आहोत आणि अशा प्रकारचे याहीपेक्षा अनेक चांगल्या प्रकारचे दिग्गज खेळाडू देखील या स्पर्धेच्या निमित्ताने 16-19 आहे. त्यांना माहिती आहे की पहिला डाव अत्यंत शांत आणि संयमाने खेळायचा असतो. दुसरा डाव आक्रमकता धारण करायचा असतो. ती आक्रमकता धारण करायची चोरी आहे. दोन गुणांची कमाई अंतर मात्र निश्चितपणे कमी झालंय. 20 शेवटची 2 मिनिटं पुढे फलक पाहायचंय. 21 शाबास रे एक नंबर गाडी संघाने यशस्वी सुपर टॅकलची संधी असणार आहे. टच लाईन वरती या ठिकाणी त्याला रोखलं गेले आणि टच लाईन वरती रोखत असताना मात्र सिद्धिविनायक कळकोडे संघाकरिता हा निश्चितच आव्हानात्मक अशा प्रकारचा भाग असणार आहे. विजय गजमल आणि हरीश गजमल यांची जी मार्गदर्शनाची भूमिका खूप महत्वाची आहे. त्यांच्या भागात असणारे जे काही कौशल्य होते ते त्यांनी पणाला लावलेले आहे आणि या चषकावरती नाव करून आपल्या संघाला आतापर्यंत वाटचाल करून देण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. शेवटचा 1 मिनिट शिल्लक 60 सेकंदापेक्षा कमी कालावधी शिल्लक असताना या ठिकाणी 3 खेळाडू मैदानात आहेत. सुपर टॅकल ऑन आहे. सुपर टॅकल मात्र जाताय ती 3 खेळाडू मैदानात आहे. 30 सेकंदापेक्षा कमी कालावधी असणार आहे. 30 सेकंदापेक्षा कमी कालावधी असताना आपल्या